अमरावतीच्या वलगावमध्ये जर आपण पाहिलं तर एका मुस्लिम कुटुंबामध्ये नुकताच लग्न सोहळा झाला आणि या लग्न सोहळ्याची पत्रिका आत्ता जी आहे ती व्हायरल होत आहे आणि या पत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं तर ही जवळपास मुस्लिम कुटुंबाची ही पत्रिका आहे आणि जवळपास उल्लेख संपूर्ण पत्रिका जी आहे ती ही मराठीमध्ये छापल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण बघू शकतो, आमच्या येथे ईश्वर कुपेने व हजरत मकतुल्ला शहाबाबा यांच्या आशीर्वादाने मंगल कार्य करण्याचे आयोजित केलेले आहे। या मंगल प्रसंगी वरवधू शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती प्रार्थनीय आहे, अशा पद्धतीनं ही मराठीमध्ये पत्रिका आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आमचे प्रेरणास्थानमध्ये शेरे मैसूर टीपू सुलतान आणि दुसरीकडे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे। परंतु ही पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे। व्हायरल झाल्यानंतर जर आपण पाहतं अनेक टीका टिप्पणी आणि वाद जो आहे तो या पत्रिकेनंतर सुरू झालेला आहे। ज्यांच्या भावाच्या लग्नाची पत्रिका होती ते आपल्यासोबत आहे। शोएब अहमद यांचा संपूर्ण विवाह होता आणि त्यांची पत्रिका, त्यांचे भाऊ माझ्यासोबत आहे। दादा, काय सांगणार? ही पत्रिका आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे, नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे, कसं पाहता या, तू काय सांगणार? आमचा हे पत्रिकाबद्दल एकच उद्देश आहे की आम्ही हे पत्रिका जेव्हा छापली तो आम्ही हे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जातीपातीचं जे राजकारण सुरू आहे, जे विभाजनवाला राजकारण सुरू आहे, जे हिंदू मुस्लिम सुरू आहे, त्याच्यासाठी आम्ही नेहमी हिंदू मुस्लिम कौमी एकता मंच नेहमी आम्ही एक समाजाला चांगला संदेश देतो आणि आमचे जे अध्यक्ष आहे हिंदू मुस्लिम कौमी एकता मंचचे माझे मोठे बाबा अनीस भाई मिर्झा हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात। नेहमी आम्ही संवाद अभियान असे कार्यक्रम राबवतो आणि हे पत्रिका आमचा छापण्याचा उद्देश हे आहे की आम्ही आज जे आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे, म्हणजे आपले महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे आज, ज्याला वाटते हिंदू खतऱ्यात आहे, म्हणजे असे काही जे सरळ पद्धतीनं जर सांगितले, जे आपले कास्टिझमचे जे व्हायरस लोक आहे त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही हे पत्रिका छापलेली आहे आणि आम्ही नेहमी असेच आमची हिंदू मुस्लिम कौमी एकताची जे आमची हे आहे मत आहे, आम्ही नेहमी आमच्या पत्रिकेमध्ये मांडू। आम्ही चांगलंच काम करू, एकता फैलवण्याचं काम करू। आम्ही जोडणारे लोक आहो। आम्ही कोणत्याही पद्धतीत आपले अमरावतीला महाराष्ट्राला तुटू देणार नाही। आम्ही नेहमी असेच काम करणार आहे। आणि आता मी माझे मोठे बाबाला यापूर्वी पण तुम्ही अशी पत्रिका छापली असल्याचं समोर आलेलं आहे, काय कारण वारंवार तुम्ही अशा पत्रिका छापता? आमचं हेच कारण आहे की लोकांना माहीत पडलं पाहिजे की शिवाजी महाराजांची जी लढाई आहे ते एक राजपाटसाठी होती, कोणत्या धर्माविरुद्ध त्यांची लढाई नव्हती। त्यांचे धार्मिक गुरुसुद्धा त्यांचे आपले राजकीय गुरुसुद्धा याकूब शाह होते, त्यांचे तोफखानेचे प्रमुखसुद्धा मुस्लिम होते, त्यांचे वकीलसुद्धा मुस्लिम होते। मग शिवाजी महाराजांची लढाई जी आहे ते मुस्लिम समाजाबद्दल कशी राहणार आहे? तुम्ही मराठीत छापलेली आहे पूर्ण पत्रिका, मुस्लिम असून काय सांगता? मराठीत छापली म्हणजे हे फक्त एक एकतेचा संदेश आहे, हे याच्यात आमची काही हे नाही आहे। कारण की कसं आहे, मराठीत जेव्हा आम्ही छापली तो कसं आहे, हे आमचे हिंदू भावांसाठी आहे आणि हे छापली तर म्हणजे त्यांच्या मनामध्ये आमची कशी जागा वाढन, आमची कशी एकता वाढन, याच्यासाठी आम्ही हे पत्रिका मराठीमध्ये छापलेली आहे। आता या पत्रिकेनंतर काही लोकांकडनं टीका सुरू झालेली आहे, कसं टीकेला उत्तर द्या? ते टीका कसं आहे, लोकांनी आजपर्यंत महापुरुषांनी नाही सोडलं, तो आपण कोणते लोक आहे? आपण सर्वसाधारण माणूस आहे आणि आपलं टीका कोणी केलाही आपण एक चांगल्या भावनेनं हे काम केलेलं आहे, तेव्हा लोक काय आपल्याला म्हणणार त्याच्याकडून आपल्याला काहीच फरक पडत नाही। असंच काम सुरू आहे? बिलकुल असंच कामी आम्ही मरेपर्यंत करू। आमची हे जे हिंदू मुस्लिम कौमी एकता मंच आहे, आमचे मोठे बाबा अनीस भाई मिर्झा, आमचे काका अफसर भाई कुरेशी, अब्दुल भाऊ शाह, हे आमची एक चांगली टीम आहे। आम्ही नेहमी ते टीमसोबत काम करू। आम्ही आमचे मोठे बाबाच्या मार्गदर्शनाखाली नेहमी एकतेचा आणि जोडण्याचा संदेश देऊ। नक्कीच एकतेचा आणि जोडण्याचा संदेश देऊ असं सांगितलेलं आहे नवरदेवाच्या भावाने आपल्यासोबत चाचा यांच्याच घरचे। काका, काय सांगणार? पत्रिका व्हायरल झालेली आहे, विविध टीका केली जाते, कसं उत्तर द्या? टीका करणे हे लोकांचं काम आहे। आमचं जे काम आहे हे समाजामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये एकता आणि शांतता कशी राहणार, आमचा एक उद्देश आहे। एकता आणि शांतता हा टिकवण्याचा एक मार्ग आहे। मी हिंदू मुस्लिम कौमी एकता अध्यक्ष आहो, त्यानुसार आम्ही नेहमी अशीच पत्रिका छापत असतो। त्याच्यातून इतिहास काय आहे
म्हणजे आमच्या हिंदीमध्ये आम्ही म्हणतो इतिहास बचाव, इतिहास बताव और शांतता रखो. एवढंच आमचा उद्देश आहे. ते टीका करणारे लोक कशी करतात, कारण की जेवढंही आहे याच्या अगोदर जेवढे युद्ध वगैरे सर्व झालेले आहे ते फक्त राजपाटसाठी झालेले आहे, जातपातसाठी नाही. आणि आजचा जो राजकारण चालू आहे हा जातपातसाठी सांगत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, औरंगजेब यांनी 10 मंदिरं तोडले असा इतिहासमध्ये आहे. आहे ते खरं आहे, पण त्यांनी 40 मंदिर बांधले याचा उद्देश याचा हे कोणीही दाखवत नाही. का दाखवत नाही? त्याचा उद्देश एकच आहे, आपसामध्ये आपले भानगडी वाढवले पाहिजे, आपसात एकता शांतता राहायला नाही पाहिजे. त्याकरिता हा सर्व आहे. आणि आम्ही हे ठरवलेलं आहे का आम्ही नेहमी एकता शांततेसाठी आम्ही हा प्रयत्न करत राहू. बोललं जातं की एकाच पत्रिकेवर टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तुलना होऊ शकत नाही असं देखील बोललं जातं. नाही, तुलना होते ना. त्यांनी जे लोक असे म्हणतात याचा अर्थ त्यांना इतिहास माहीत नाही आहे. याचा अर्थ त्यांना इतिहास माहीत नाही आहे. कारण की त्यांचे जे गुरु आहेत ते पूर्णय्य पंडित आहे. यांचे जे गुरु आहेत ते याकूबशाह आहेत. असंच इतिहास माझ्याकडे अजून आहे. ते मी यावेळेस बोललो तर आमचं पुढं अजून आहे आमचं. तसेच पत्रिका आम्ही मराठीमध्ये छापणार. त्याच्यातही असंच इतिहास आम्ही दाखवू. टीकाकारांना काय आव्हान द्याल? नाही, टीकाकारांना त्यांनी टीका करावी. आम्ही शांततेचा मार्ग बिलकुल चालू ठेवू. आम्ही पत्रिकेवर टीकाकारांनी टीका करावी, परंतु आम्ही हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश कायम देऊ. यापूर्वी देखील अशाच पद्धतीने आम्ही पत्रिका छापणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.